नमस्कार, मी अँकर अनु पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. अत्यंत सुंदर मोटिवेशनल सदरामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. गेल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड केला होता आणि आपला सुंदर असा प्रतिसाद आला. खूप सारे कमेंट्स आले, आपण लाईक केलं, शेअर केलं, आपल्या सर्वांचं मी धन्यवाद देतो. आणि मला आनंद वाटतो आहे की माझं थोडंसं इन्स्पिरेशनल बोलणं जर कुणाचं आयुष्य चेंज करत असेल, त्याच्यामुळे कुणाला जर प्रेरणा मिळत असेल, तर खऱ्या अर्थाने हा जो एक सुंदर असा जो योग आहे तो मी साधत आहे. चला तर मुद्द्याकडे वळूया. तर माझ्या सबस्क्रिप्शन लिस्टमधले एक गृहस्थ होते. त्यांनी मला मेसेज केला, त्यांनी मला कॉल केला, त्यांनी मला सांगितलं की अनुपजी, तुम्ही एक सुंदर असा व्हिडिओ बनवा आणि तो व्हिडिओ आहे द सब्जेक्ट इज सेल्फ लव्ह. आणि आजचा सुंदर असा सब्जेक्ट आहे. आज मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे सेल्फ लव्हबद्दल. सेल्फ लव्ह म्हणजे काय? स्वतःवरती प्रेम करणं. थोडंसं तुम्हाला ऐकताना विचित्र वाटतं, अरे स्वतःवरती प्रेम करणं. हे बघा, आपण आयुष्यात येतो, आपण आईवडील, फॅमिली, वाईफ, किड्स, प्रेमिका, प्रेमी या सर्वांवरती प्रेम करतो. बरोबर आहे, सर्वांसाठी सर्व काही करतो. हे सगळं करता करता तुम्ही स्वतःवरती प्रेम करता का? हा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. स्वतःवरती प्रेम, सेल्फ लव्ह. सेल्फ लव्ह म्हणजे माणूस म्हणून. तर तुम्हाला जर मी प्रश्न विचारला की तुमचं सर्वात जास्त प्रेम कुणावरती आहे, तर बरेचसे मला कमेंट्स येतील की माझं प्रेम, समजा काही प्रेमी युगल असेल, बोलेल माझं प्रेम ह्यांच्यावरती आहे, माझं प्रेम त्यांच्यावरती आहे. काय बोलतील माझं प्रेम माझ्या आईवरती आहे, काय बोलतील माझं प्रेम माझ्या वडिलांवरती आहे, वगैरे वगैरे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ज्यांच्यावरती प्रेम करता त्यांच्यासोबत तुम्ही टाईम स्पेंड करताय. पण असा एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीबरोबर तुम्ही आयुष्यात मॅक्झिमम टाईम स्पेंड करता, पण त्याच्याबद्दल तुम्ही प्रेम नाही करत, त्याच्याशी तुम्ही प्रेम नाही करत. ते व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. होय. सेल्फ लव्ह म्हणजे काय? स्वतःवरती प्रेम करणं. थोडंसं ऐकायला डिफिकल्ट वाटतंय. बघा कसं आहे, सुरुवात स्वतःपासून. मैं खुद को चाहता हूँ. मी जसं आहे तसं मी स्वतःला ॲक्सेप्ट केलेलं आहे. माझ्याकडे ज्या गुण आहेत, काही दोष आहेत, जे दोष आहेत ते मी एलिमिनेट केले. जे गुण आहेत त्याच्या अनुषंगाने मी स्वतःची प्रोग्रेस केलेली आहे. सो स्वतः जसं आहे त्या सिच्युएशननुसार, त्या रंगरूपानुसार, प्रकृतीनुसार, तुमच्या गुणदोषानुसार स्वतःला ॲक्सेप्ट करणं फार कठीण गोष्ट आहे. स्वतःला ॲक्सेप्ट करणं. कारण माणसाला दुसऱ्यांमधले गुण दिसतातच, जास्तीत जास्त दोष दिसतात. बरोबर. माणसांना दुसऱ्यामधले दोष दिसतात, पण दुसऱ्यामधले गुण आपण काढायला सांगितले तर ते दिसणार नाही. माणसाला दुसऱ्यामधले दोष दिसतात, पण स्वतःमधले दोष शोधून काढायला सांगितले तर माणूस हा स्वतःचे दोष लपवतो. म्हणजे असं आहे की आपण स्वतःला ॲक्सेप्ट करायला मानत नाही. बरोबर. जेव्हा एखाद्याला प्रश्न विचारला जातो की ही तू मिस्टेक केलीस, जगातले 80% असे लोक आहेत ती मिस्टेक मान्य करत नाहीत. आणि जगातले सक्सेसफुल 20% लोक आहेत, ते सांगतात की येस, आय एम रिस्पॉन्सिबल फॉर दिस सिच्युएशन, दिस प्रॉब्लेम, अँड येस, आय विल बी ऑल्सो रिस्पॉन्सिबल टू रिझॉल्व दिस प्रॉब्लेम. या स्थितीसाठी, या परिस्थितीसाठी, या प्रॉब्लेमसाठी मी स्वतः रिस्पॉन्सिबल आहे. प्रॉब्लेम देखील मी आहे आणि सोल्युशन देखील मी देणार आहे. जेव्हा तुम्ही ही जी परिस्थिती स्वतःला ॲक्सेप्ट कराल ना, जेव्हा तुमच्या स्वतःकडे ॲक्सेप्टन्स येईल, तेव्हा तुम्ही स्वतःला आहे तसं ॲक्सेप्ट करता आणि स्वतःवरती प्रेम करायला लागाल. स्वतःवरती प्रेम करणं ना फार मोठी गोष्ट आहे, प्रचंड मोठी गोष्ट आहे. आणि या जगातले जेवढे सक्सेसफुल लोक आहेत ना, तुम्ही म्हणाल की ते सर्वप्रथम स्वतःवरती प्रेम करतात. बरोबर आहे. मोठे मोठे ॲक्टर्स, कलाकार, गायक, ते पहिले हे मानतात की यस, माझी कला, माझा आवाज, माझी ॲक्टिंग, माझी परफॉर्मन्स मला आवडते आणि ही लोकांना आवडणारच. जेव्हा तुम्ही स्वतःला आवडू लागता, तेव्हा तुम्ही देखील लोकांना आवडू लागता. म्हणतात ना की सुरुवात घरापासून होते. जब वो चिंगारी यहाँ दिल में, आपके दिमाग में इग्नाइट नहीं होगी, तब तक धमाका नहीं होगा. जोपर्यंत म्हणजे आपण म्हणतो की एखादा सुंदर असा परफॉर्मर आहे, सुपरस्टार आहे, तर जेव्हा तो मानतो या जगातला सगळ्यात बेस्ट पर्सन मी आहे, या जगातला सगळ्यात बेस्ट परफॉर्मर मी आहे, या जगातला सगळ्यात बेस्ट पर्सन मी आहे, जेव्हा तुम्ही स्वतःला ॲक्सेप्ट करायला लागाल, स्वतःवरती प्रेम करायला लागाल, तेव्हा दुनिया तुमच्यावरती प्रेम करायला लागेल. जेव्हा तुम्ही स्वतःवरती प्रेम करायला लागाल ना, तेव्हा दुनिया तुमच्यावरती प्रेम करायला लागेल. सो प्रथम स्वतःवरती प्रेम करायचं. लव्ह युअर सेल्फ. आणि स्वतःवरती प्रेम करण्याचे खूप फायदे असतात. तुम्ही दुसऱ्या कोणावरती प्रेम केलं तर तुम्हाला सोडून जाऊ शकतो. त्याचे एक लिमिटेशन्स आहेत, त्याच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा. तुम्ही जेव्हा स्वतःवरती प्रेम कराल, तुम्ही तेव्हा स्वतःचे मित्र बनता. तुम्हाला स्वतःचे गुण, स्वतःचे दोष, स्वतःचे स्ट्रेंथ, स्वतःच्या विकनेस, स्वतःच्या क्वालिटीज तुम्हाला कळायला लागतात. जेव्हा तुम्ही स्वतःवरती प्रेम करायला लागता, तुम्ही स्वतःचे मित्र बनता. जेव्हा हृदय आणि मन या दोघांचा संवाद चालू होतो, तेव्हा तुम्हाला कुठलाही थर्ड पार्टी फ्रेंड्सची
आउटसायडर मित्रांची कुणाचीही गरज नाही. तेव्हा तुम्ही एका वेगळ्या स्टेटमध्ये जाता. म्हणजे हा संवाद तुमचा अंतर्गत संवाद होतो आणि त्यातूनच तुम्ही बनता एक व्यक्तिमत्व. तुम्ही एक घडता. म्हणजे म्हणतात की तुम्ही कुठलंही काम करा, कुठलाही प्रोजेक्ट करा. तो प्रोजेक्टमध्ये तुम्ही किती यशस्वी होता हे इम्पॉर्टंट नाही आहे. त्या प्रवासामध्ये तुम्ही जे काही घडता ते इम्पॉर्टंट आहे. सो सिच्युएशन बेस या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही जे बनता ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो जसं मी आज तुम्हाला एक छोटासा प्रयास केला, तुम्हाला मी गाईड करण्याचा प्रयत्न केला. आपला टॉपिक होता सेल्फ लव्ह, स्वतःवरती प्रेम करणं. जेव्हा जर तुम्हीच स्वतःला ॲक्सेप्ट करत नसाल, तर दुनिया कशी ॲक्सेप्ट करणार? जर तुम्हीच स्वतःवरती प्रेम करत नसाल, तर तुम्ही कशी अपेक्षा करू शकता की लोकांनी तुमच्यावरती प्रेम करावं? जर तुमचा चेहरा, तुमचा परफॉर्मन्स, तुमची पर्सनॅलिटी जर तुम्हाला स्वतःला ॲक्सेप्ट नाहीये, स्वतःला आवडत नाहीये, तर तुम्ही कसं अपेक्षा करू शकता की ही जी बाहेरची दुनिया तुम्हाला ॲक्सेप्ट करेल? जब मानून घ्या, आय एम द बेस्ट, आय एम द वर्ल्ड्स नंबर 1 पर्सन. या जगातला सगळ्यात भारी माणूस मी आहे. या जगातला सक्सेसफुल पर्सन मी आहे. या जगातला, माझ्या क्षेत्रातला, माझ्या एरियातला, माझ्या समाजातला, माझ्या फ्रेंड सर्कलमधला, माझ्या घरातला, माझ्या गावातला, माझ्या जिल्ह्यातला, माझ्या देशातला नंबर 1 पर्सन मी आहे. मानलं तर लागा. बघा तुम्ही, सगळे मनाची दारं खुलतील. जब मानोगे तभी तो आप पाओगे. जेव्हा तुम्ही स्वतःला मानायला लागाल, सुरुवात तर करा. बघा हळूहळू तुम्हाला इन्स्पिरेशन मिळेल, तुम्हाला आतून एक प्रेरणा मिळेल. कहते हैं ना, जो दिया, जो दीप अंदर से इग्नाइट होता है, वो लंबी देर तक चलता है. सो धन्यवाद. आणि आजचं माझं जे मोटिवेशनल कोट्स तुम्हाला आवडलं असेल, माझं मोटिवेशनल हा जो व्हिडिओ होता केवळ तुमच्यासाठी होता, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच मी व्हिडिओ बनवत राहील. आणि मी धन्यवाद देतो त्या व्यक्तीला की ज्यांनी म्हणजे मला सजेस्ट केलं की सर हा व्हिडिओ बनवा, आणि हा व्हिडिओ त्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांसमोर पोहोचतो आहे. सो स्वतःवरती प्रेम करा, जग आपोआप तुमच्यावरती प्रेम करायला लागेल. स्वतःला आहे त्या गुणदोषासोबत ॲक्सेप्ट करा, जगच तुम्हाला ॲक्सेप्ट करेल. धन्यवाद, थँक्यू. भेटूया पुढच्या आठवड्यात असे सुंदर मोटिवेशनल व्हिडिओज सोबत. बी स्टे पॉझिटिव्ह विथ अँकर अनु. थँक्यू व्हेरी मच. आय एम अ विनर. आय वॉन्ट टू विन.